पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागात शेतकरी राजा सुखी व्हावा, शेतीला नवसंजीवनी मिळावी आणि निसर्ग राजाने भरभरून बरसावे यासाठी मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी मंगळवार प्रदोष निमित्त भक्तिभावाने कावड यात्रा काढून भगवान महादेवांचा जलाभिषेक करण्यात आला। एक लोटा जल सब समस्या का हल या भावनेतून भाविकांनी कावडीतून पवित्र जल आणले। पारंपरिक पद्धतीने कावड यात्रा काढत भगवान भोलेनाथच्या मंदिरात पोहोचल्यानंतर विधिवत पूजा अर्चा आणि जलाभिषेक करण्यात आला। यावेळी हर हर महादेवच्या जय घोषणाने परिसर दुमदुमून गेला। सध्या पावसाअभावी शेती समोर निर्माण झालेली चिंता दूर व्हावी, शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाचे पाणी मिळावे आणि बळीराजाच्या कष्टाला यश मिळावे यासाठी महादेवाच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली। महिलांनीही श्रद्धेने महादेवाला साकडे घालत निसर्ग राजा बरसावा, शेतकरी राजा सुखी व्हावा अशी एकमुखी प्रार्थना केली। शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। शेतकऱ्यांच्या हाताला बळ मिळाले तरच कुटुंब, समाज आणि देश समृद्ध होईल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीसाठी करण्यात आलेला हा धार्मिक उपक्रम श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला। या कावड यात्रा अभिषेक सोहळ्यात राऊ पाटील मॅडम, दुबे कविता त्रिमुखी, आरती तिवारी, संगीता दुबे, जया भुजबळ, रागिणीताई, निकिता बिराजदार, प्रतीक्षा आदित्य बिराजदार, बेबी उटले, मुगळेबाई यांच्यासह महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बळीराजा सुखी राहू दे, शेतात हिरवळ नांदू दे आणि निसर्ग राजाची कृपादृष्टी होऊ दे अशी प्रार्थना करत भाविकांनी भगवान महादेवाच्या चरणी जल अर्पण केले। भक्तिभाव, श्रद्धा आणि शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीच्या भावना यामुळे संपूर्ण परिसराचे वातावरण भावमय झाले। नमस्कार, माझं नाव मीनाक्षी मकसूद दुबे, मी राहणार एस पी कॉलनीमध्ये आहे। मी शिवाय नमस्ते कावड यात्रा काढण्याचा उद्देश इतकाच आहे की सध्या पाऊस नसल्यामुळे सर्व शेतकरी अगदी पावसाची इतक्या आतुरतेने वाट पाहत आहात। तर आम्ही आपल्याकडे निसर्गराजाने पाऊस आणि वर्षा व्हावा पावसाचा म्हणून आम्ही प्रदीप मिश्रांनी आज 25 तारखेदिवशी कावड यात्रेचं नियोजन केलेलं आहे शहरामध्ये। त्याबद्दल आम्ही सुद्धा उमरगा शहरामध्ये कावड यात्रेचं नियोजन केलेलं आहे। तर पाऊस पडावा, सर्व शेतकरी सुखी व्हावे एवढीच महादेवाच्या चरणी सदिच्छा व्यक्त करते। शिवाय नमस्कार। आज 25 तारीख आहे, 25 ऑगस्ट मंगळवार आहे, प्रदोष आहे। आज मंगळप्रदोषच्या निमित्तानं आज एस पी कॉलनी मंदिरापर्यंत आज कावड यात्रा काढण्यात आलेली आहे। कावड यात्रेचा उद्देशच एक आहे की पावसाळा संपत आलेला असून सुद्धा पाऊस पडलेला नाही। शेतकरी राजा दुखावला गेला आहे। शेतकरी हा पोशिंदा आहे। जगाचा पोशिंदा जर जगला तर जग जगेल एवढाच आपल्या सगळ्यांना माहीत आहे। महादेवाला एक साकडं आहे की बाबा तो असा पाऊस पडला पाहिजे, आता जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, तो जगला तर आता सगळे जगू। एक एवढंच साकडं त्याच्या चरणी आहे की खूप मोठा असा पाऊस यावा आणि सगळ्यांच्या मनं सुखावली जावी एक एवढी सदिच्छा। श्री शिवाय सदी दिवाळी दसरा त्याच प्रकारे आमच्या इथे काळे एस टी कॉलनी व काळे प्लॉट काही महिलांनी दुबे काकूंच्या मार्गदर्शनाने आज इथे कावड यात्रा काढण्यात आली व इथल्या प्रत्येक महिलांनी आमच्या इथे सहभागी झाले व प्रत्येक धार्मिक क्षेत्रातलं आपला हिंदू धर्म कुठं जागृत झाला पाहिजे आणि धर्माकडे वळून त्यांनी प्रत्येक संकटावर मात कसा केला पाहिजे हे आम्हाला दुबे काकूंनी ह्या परिस्थितीने शिकवलं आहे। त्यांचे आभार मानते व इथेही महिला मंडळी जमल्या त्यांची मनापासून आभार मानते। हर हर महादेव, हर हर महादेव, बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।